नमस्कार, मी डॉक्टर मिताली लिव्हिंग आयुर्वेदामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, तर आपण आता वर्षा ऋतुचर्या याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। आता आपण पाहणार आहोत ऋतू लक्षण। वर्षा ऋतूमध्ये आम्लरसाची वृद्धी झालेली असते, तसेच अग्नी हा मंद झालेला असतो। बल आणि अग्नी क्षीण झाल्यामुळे वातप्रकोप होतो व पित्तसंचय होण्यास सुरुवात होते। वर्षा ऋतूमध्ये कोणते शोधन कार्य केले जाते? वर्षा ऋतूमध्ये वातप्रकोप झालेला असतो, त्याच्यामुळे बस्ती हे शोधन कार्य केले जाते। वर्षा ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा? वर्षा ऋतूमध्ये दौर्बल्य आलेले असते व त्याचबरोबर अग्निमांद्यही सुद्धा जोडीला असते। अशा वेळी लघु आहाराची योजना करावी व जठराग्नी प्रदीप्त झाल्यावर गुरू व बल्य अशा आहाराचे सेवन करावे। आहारामध्ये जुने धान्य वापरावे व जर नवीन धान्य वापरायचे असेल तर शिजवण्यापूर्वी त्याला भाजून घ्यावे व नंतर वापरावे। आहारामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू या रसांचे व स्निग्ध द्रव्यांचे सेवन करावे। अग्नी प्रदीप्त करण्यासाठी साळीच्या लाया, ज्वारीच्या लाया, दूध, भात, चपाती, मुगाचे वरण, भाकरी यासारख्या लघु पदार्थांचे सेवन करावे। दही हे अभिषंध्य असल्यामुळे या ऋतूमध्ये याचे सेवन करू नये परंतु ताक व घृत याचे सेवन करावे। आहारामध्ये भेंडी, दोडकी, पडवळ, दुधी भोपळा यासारख्या भाज्यांचा वापर करावा, परंतु पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात। लसूण ही स्निग्ध, उष्ण व उत्तम वातनाशक व अग्निवर्धक असल्यामुळे याचे सेवन करावे। अग्निदीपन करणारे हिंग, सुंठ, मिरे, जिरे, अद्रक, लिंबू, पुदिना यासारख्या पदार्थांचे आहारामध्ये सेवन करावे। या ऋतूमध्ये जलपानाला विशेष महत्त्व आहे, कारण या ऋतूमध्ये अग्निमांद्य झालेला असतो। यामुळे श्रुतशीत म्हणजे गरम करून थंड केलेल्या पाण्याचे सेवन करावे। याच्यामुळे संचित झालेले पित्ताचे शमन होते व अग्निमांद्य दूर होतो। या ऋतूमध्ये रसायन म्हणून हरितकेचे सेवन हे सैंधवासोबत करावे। या ऋतूमध्ये दिवसा झोपणे, व्यायाम या गोष्टींचा निषेध सांगितलेला आहे।